सिद्धेश्वर मंदिर गिरणापात्र येथील अखंड हरिनाम सप्ताह व पारंपरिक यात्रा उत्सव संपन्न। आघार बुद्रुक आघार खुर्द चिंचावड नवळेश्वर व पंचक्रोशीतील जागृत देवस्थान श्री सिद्धेश्वर भगवंताच्या वाळवंटात सालाबादप्रमाणे महाशिवरात्रीच्या पर्वकाळावर अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य दिव्य आयोजित करण्यात आले होते। त्यानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ व संत पंगत यांचेही मोठ्या प्रमाणात नियोजन असते। महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन रात्री आयोजित करण्यात येते। काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगत होते। काल्याचे कीर्तन ह.भ.प. पारस महाराज जैन यांचे संपन्न झाले। महाशिवरात्रीनिमित्त भव्य दिव्य यात्रा उत्सव संपन्न होतो। त्यात खेळणे, पाळणे, मिठाईचे दुकान थाटण्यात येतात। पंचक्रोशीतील भाविक या सप्ताहाचा आणि यात्रेचा आनंद लुटतात। हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात। आघार बुद्रुक नवळेश्वर येथील समस्त पवार परिवार यांचेकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। हजारो भाविकांनी सिद्धेश्वराचा दर्शनाचा लाभ घेतला। या कार्यक्रमासाठी सिद्धेश्वर मंदिर कमिटीचे आयोजन असते। आघार बुद्रुक, आघार खुर्द, चिंचावड, नवळेश्वर, पंचक्रोशी येथील प्रमुख पदाधिकारी, भजनी मंडळ, गायक, वादक व समस्त ग्रामस्थ, तरुण मित्र, माता भगिनी सहकार्य करतात। सर्वांच्या सहकार्याने हा कीर्तन सप्ताह व यात्रा उत्सव संपन्न होतो। राज्याचे शिक्षण मंत्री श्री दादाभाऊ भुसे साहेब यांनी 50 लाख रुपये खर्च करून मंदिर परिसरात काँक्रिटीकरण करून दिले व स्वतः यात्रा काळात भेट देऊन मंदिर परिसराच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले। मंदिर कमिटी व ग्रामस्थांकडून साहेबांचे आभार व्यक्त करण्यात आले। माझं नाव नाना महाराज पुरुषोत्तमजी महाराज यांचे चिरंजीव। गेल्या अनेक वर्षापासून गिरजाई मातेच्या कुशीत प्रभू रामचंद्रांच्या हाताने झालेले शिवलयाची सेवा गेल्या अखंड तिसऱ्या चौथ्या पिढीमध्ये प्रवेश आहे अशा हिशोबात हे सगळं चालू आहे। आणि त्याचप्रमाणे पूर्ण पंचक्रोशीतील आघार खुर्द, बुद्रुक, चिंचावड, धवळेश्वर, पंचक्रोशी सगळे शिवभक्त अति आनंदाने उत्साह यात्रा ह्या 7 दिवसाचं पारायण पार पाडतात। त्याचप्रमाणे जे लागलं ते उपस्थित राहून सगळं शिवभक्त सिद्धेश्वर पंचक्रोशीतील पाडगण शिवार, आमचं आघार, धवळेश्वर, आघार बुद्रुक हे सगळे जे लागलं ते पार पाडून गेल्या 2023च्या गिरजाईच्या बहारामध्ये इथं खूप वाहून गेलेलं होतं। इथं बसायला जागा नाही, पण त्यावर्षी आम्ही सगळं मिळून पूर्ण गावाचे 10-20 ट्रॅक्टर लावून इथं पूर्ण वाळू वगैरे इकून तिकून आणून हे खडकं भरून हा पारायण पार पडला। त्याचप्रमाणे 24मध्ये माननीय दादाजी साहेब भुसे यांनी या मंदिरासाठी अशी मोठी निधी उपलब्ध करून दिली। हे सगळं कॉन्क्रीट वगैरे त्यांच्या निधीमुळे झालं। मागच्या वर्षापासून जागा व्यवस्थित झाली आणि ह्या आज त्यांनी पुढच्या वर्षाचा सुद्धा शब्द दिला, त्या बाजूला एक स्वयंपाकासाठी आणि दोघा बाजूचे रस्ते अशी करेल। आज ते येऊन स्वतः येऊन सांगून गेलेले आहेत। भगवान सिद्धेश्वराच्या सेवा करत असताना गेल्या अनेक वर्षापासून इथं पुरुषोत्तमजी महाराज त्यांच्या आधी होते, दत्तात्रेयजी बाबा हे सेवा करत, त्यांना सपोर्ट आपले दौलत अण्णा ते चिंचावडचे त्र्यंबक अण्णा संपूर्ण पंचक्रोशीतील सगळे साथ देऊन अति असा पाहिजे तसा उज्ज्वल भवभवाटीचा कार्यक्रम इथं होत आहे। त्याचप्रमाणे इथून गेल्या 50 वर्षापासनं सिद्धेश्वर तर पंढरपूर पायी दिंडी पण होते, सिद्धेश्वर तर त्र्यंबकेश्वर पायी दिंडी पण इथून या प्रभूच्या कृपेने चालते। भगवान सिद्धेश्वर असं कार्य सगळ्यांकडनं घडून घेऊ ही प्रभू सिद्धेश्वराकडनं प्रार्थना करतो। आज सुद्धा भुसे साहेब येऊन जे काही उणीव कमी असेल ते 1 तास प्रवचन वगैरे घेऊन जे उणीव कमी असेल त्यांनी ती नोंद करून घेतली, ती उणीव पुढच्या वर्षी क्लिअर करू असं स्वतः शब्द देऊन दरवर्षी ते येता, जे असलं ते देता इथं। त्याचप्रमाणे हा हे सगळं चालू आहे। आमच्या पंचक्रोशीतील सगळे अति आनंदाने, प्रेमाने, उत्साहाने
सिद्धेश्वर हा पंचकृषीतील आराध्य दैवत असल्यामुळे ही शिवरात्रीला महाशिवरात्रीचा खूप मोठा यात्रा उत्सव होतो. जयहरी मंडळी, मी सरदार सिंग ठोके. गेल्या अनेक वर्षापासून प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पावनभूमीमध्ये सप्ताह चालू आहे. या सप्ताहामध्ये सर्व पंक्ती देणारे अन्नदाते, कोणी आर्थिक मदत करते ते, त्याचप्रमाणे कोणी आपल्या श्रमदानातून आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग उत्साहाने सर्व पंचक्रोशी ही उपस्थित असते. आगार खुर्द, आगार बुद्रुक, चिंचावड, ढवळेश्वर, त्याचप्रमाणे मालेगाव तालुक्यातील संपूर्ण भाविक भक्तगण या महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये या सिद्धेश्वर मंदिराला आपले मागणे सांगण्यासाठी येत असतात आणि सिद्धेश्वर भगवान त्यांची मागणी पूर्ण करत असतो. एखादी स्त्री, पण गोपी माने स्त्री का शरीर नहीं, श्री कृष्ण मिलन की तीव्र इच्छा ही गोपी है. ती वृत्ती म्हणजे गोपी आहे. ती यशोदा म्हणजे वृत्ती आहे. नेहमी दुसऱ्याचं चांगलं झालं पाहिजे ही भावना म्हणजे यशोदा आहे. आणि आपल्या वाणी, व्यवहाराने, विचाराने दुसऱ्यांना आनंद देता आला पाहिजे. आनंद बाबा हे पाहून समजून घ्या. नुसती कथा ऐकू नका. या कथेत खूप मोठं रहस्य दडलेलं आहे. आणि डोंगरेजी महाराजांचं भागवत मिळालं तर नक्कीच रोज 2च पानं वाचा. आपल्या जीवनात आपल्याला आनंद प्राप्त होईल. अशी अलौकिक शब्दशैली, शक्ती त्यांची. म्हणून बाबांनो, सांगायचं तात्पर्य या विश्वामध्ये ही श्रीकृष्ण चरित्र कथा मनुष्याला खूप काही देऊन जाईल. आपल्या जीवनातले दोष संपवते, आपल्याला पवित्र करते. काका, काही लोक म्हणतील, महाराज तुम्ही श्रीकृष्ण कथेतून आम्हाला आमच्या मुलांना चोरी करणं शिकवता का? त्याने तर चोरीच केली म्हणे. तर ऐका, का ऐकायची देवाच्या चोरीची कथा? कृष्णाची चोरी किती गाता, सुवर्ण स्नेहा पावनता, कृष्ण व्यभिचार वर्णिता, गुरु तल्पगता हरिदोष. आपल्यावर चोरीचा आरोप असेल तर या चोरीची कथा श्रवणानं तो नष्ट होतो. ही ताकद देवाच्या कथेची आहे. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादरती पवित्र हरी कथा. म्हणून श्रवणे कीर्तने झाले ते पावन. संकादिक जान परम भक्त श्रवण करा, ऐका. अशी दिव्य चरित्र कथा भगवंताची कथा आहे मायबापो. तर भगवंताच्या जन्माचा आनंद, अवताराचा आनंद अलौकिक आहे. आई सगळ्या गवळणी आल्या आणि यशोदा महिला काय म्हणताय? लाला जन्म सुनाई यशोदा मैया, दे दे बधाई. हीरे भी दे दे मैया, मोती भी दे दे, नथन की दे दे घड़ाई. यशोदा मैया दे दे बधाई. लाला एकीकडचा आनंद दुसरीकडे दुःख देणारा असू शकतो का नाही काका? तसं कृष्ण अवताराचा गोकुळामध्ये आनंद, पण कंसाच्या नगरीत दुःख. दिवस उगवल्यावर घोबडाला कस काय आनंद होईल हो सांगा? विश्वाचे आयुष्य जेने उजळे, तो सूर्य उदयला देखोनी सबळे. भुसे साहेब यांना मागच्या वेळी आपण त्यांना गळ घातली की साहेब आमच्या या ठिकाणी एवढे खड्डे पडतात, आम्हाला बसायला त्रास होतो. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आमच्या मंदिराचा जो भाग आहे त्याला सुद्धा कापड लागलेला आहे. तर कृपा करून एका टेक्निकल इंजिनियरला पाठवून चांगला कॉन्ट्रॅक्टर देऊन तुम्ही इथं काम करून द्यावं, अशी आपण सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, तिन्ही चारही गावांच्या वतीने आपण साहेबांना साकडं घातलं. आणि आनंद झाला की मागच्या वेळेस साहेबांनी आपलं म्हणणं ऐकलं आणि हे एवढं 50 लाखाचं काम साहेबांनी दिलं म्हणून आपण व्यवस्थित बसलो. एकदा साहेबांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
त्यानंतर कोटीचा निधी त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आपले रवी पवार साहेब यांनीच हे काम या ठिकाणी पूर्ण केले. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अशा प्रकारचं काम या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. दुसरी गोष्ट, काल अनिल भाऊनी सूचना मांडली की 7 ते 9 कीर्तन व्हावं. त्याच्या मागे फार मोठी पूर्वपीठिका आहे. अनेक त्यानंतर सचिनजी महाराज यांच्या हातात काय कला आहे महाराजांनी सांगितलं. मी चुकून त्यांचं नाव सचिन महाराज घेतलं. सचिदानंद महाराज आदरणीय सचिदानंद महाराज, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांचं नाव घेण्यात आपल्याला आनंद आहे. जशी सचिनची बॅट फिरते तसा यानंतर विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज वारकरी संस्था यांचे जे विद्यार्थी आहेत, माझी विनंती आहे, साहेबांनी या ठिकाणी हे काम प्रस्तावित केलं, त्यांनी निधी उपलब्ध करून दिला आणि हे काम या तिन्ही गावाचं हे दैवत आहे श्री सिद्धेश्वर भगवान. आणि त्याचा प्रत्यय आमच्या सगळ्या तिघी गावांची प्रगती, जे आमचं धवळेश्वर होतं ते खूप मागे होतं, ते सुद्धा आज प्रगतीपथावर आहे. आगार खुर्द अतिशय प्रगतीपथावर आहे. चिंचावड तसंच प्रगतीपथावर. परिसर सगळा सिद्धेश्वराच्या नावाने ओळखला जातो आणि सगळ्यांच्या गाड्यांवर वगैरे आता माझे पण 3 शोरूम आहेत, ते सगळे देवाच्या श्री सिद्धेश्वराच्या नावानेच आहेत. या आमच्या परिसरातली ख्याती आहे. सिद्धेश्वर नाव पाहिलं की ते आगार चिंचावड का मोठे आगार का धवळेश्वर असंच विचारलं जातं. असं या देवाची ख्याती आहे आणि सगळ्यांची प्रगती या परमेश्वराच्या कृपेने झालेली आहे.